अरे काय प्रवीण, काय विचार करायला एवढा? अरे काही बोला ना बी, काही सांगा ना बी, असं येण्यासारखं नको करू. मला एक सांग, एखादं दुःख जर वाटून घेता आलं असतं तर किती बरं झालं असतं. पण तर कोणाला वाढता येत नाही आणि कोणाला देता येत नाही, याचं दुःख जास्त वाटतं मला. मन मोकळं करून बोलत जाय रे. आता काय कोणातेच बोलणार आहे का तू? तुला माहिती तो माझा भासा श्रेयस, एवढा लहानपणी तो आजार कुठून आला आणि काय माहिती राव. अपंगत्व, अहो धरत्याला नीट चालता येत नाही, बोलता येत नाही, त्याच्याकडे पाहून वाईट वाटतो. दवाखाना चालू होता ना त्याचा? दवाखाना कुठं नेलं नाही ते विचार. सगळे दवाखाने पाय खाली घातले, पाण्यासारखा पैसा घातला. तुला तर माहितीये दाजीचा आणि बहिणीचा त्या पोरामध्ये किती जीव आहे. बिचाऱ्यांनी लोक जिथं सांगतील तिथं नेलं, पण काही म्हणजे काहीच फरक नाही. अरे बाबा, एवढं करून पदरी फक्त निराशा. काही बाहेरचं बघायचं ना रे. शेवटी लेकरू आहे, कोणत्या पण आई बापाला गुणाशी मतलब असतो, पण सगळे देव धर्म करून पण. बरोबर तुझं, डोकं बंद पडतो असं ऐकून. पाहुणे, किती वर्षाचा मुलगा आहे तो? आमच्याशी बोलले का? 4-4.5 वर्षाचा मुलगा आहे आमचा. तुमचं बऱ्याच वेळापासून मी संभाषण ऐकू राहिलो. तुम्ही भरपूर दवाखाने केले, माझा एक सल्ला ऐकता का तुम्ही? हे सगळे सल्ले ऐकून पैसा संपला, तेव्हा दवाखाने काही सांगू नका, जसं होईन तसं. अरे थांब, ऐकून तर घे त्यांचं. थांबा, माझा ऐका. तुम्ही पुणतांब्याला घेऊन जा. आपलं ते चांगदेव महाराजांचं पुलतांबा का? हा बरोबर, अगदी बरोबर. दर्शन घ्या आणि दवाखाना करा. हे बघा भाऊ, दर्शनाचं तर सांगू नका आणि दवाखाने दाखवू नका. हे थांब, चांगदेव महाराज लक्षात आलं. पुलतांबा आहे दक्षिण काशी, आणि तिथं एक पॅरालिसिस दवाखाना आहे. काय नाव आहे गाड्या त्या दवाखान्याचं? अहो, ते आशा केंद्र दवाखाना. तुला कस काय माहिती एवढं? अरे लय नावाजलेला दवाखाना आहे तो. भाऊ, तुम्ही एकदा जाऊन या, पोराला गुणच येईल. हे पाय भाऊ, ताईन दाजी अक्षरशः वैतागलेले त्या दवाखान्याला आणि त्या खर्चाला. ते तर अजिबात ऐकणार नाही. आता एवढे दवाखाने केले, जाऊ नये एकदा त्या लेकरासाठी. अरे कुठे पण ते पुणतांबा. अहो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डी जवळ, फक्त 15 किलोमीटरवर. तुम्ही रेल्वेने पण जाऊ शकता, बसने पण जाऊ शकता. आपण एक काम करू, मोटरसायकलवर जाऊ. ऍडमिट करायची वेळ झाली तर त्याच्या आईवडिलांना बोलून घेऊ. तसे रस्ते पण चांगले झालेले. बरं ठीक आहे, तू आता म्हणतोस तर एक चक्कर मारून पाहू आपण. त्याला घेऊ, मोटरसायकलवर जाऊ, मग सकाळीच निघू. हो, इथं ते आशा केंद्र कुठे हो? इथं जवळ आहे, तिथं इथून राईटला जा पुढं. हो पीटर, इथं आशा केंद्र कुठे? इथून जायचं मध्ये. लेफ्ट ला का? हा, अरे बाप रे, गाव पण तर लय मोठा दिसू राहिला. पैसे लागायचा काय माहिती भाऊ. हे अरे केस पेपर काढायचा राहिला ना. अरे हा, पहिला केस पेपर काढून घेऊ आपण. चल. काढलं भाऊ एकदाचा केस पेपर. अरे हा काय एवढा चिंता करीत बसला? अरे भाऊ, आणला ना केस पेपर, कवर डोकला हात लावून बसला. चल. एवढा मोठा दवाखाना पाहुणे ना, माझी अजिबात इच्छा होऊन राहिली हो. अरे किती पैसे लागतील, कुठून आणायचा पैसा? अजिबात नाही भाऊ. चाल, जसं आलं तसं चाल माग. भाऊ साहेब, हा माझा मित्र आहे. इथं हॉस्पिटल आणलं याला, पण एवढं मोठं हॉस्पिटल पाहून तिथं ट्रीटमेंट भेटन की नाही व्यवस्थित, पैसा किती जाईन, याचं टेन्शन आलंय त्याला. काळजी करू नका. कुठून आलाय? साहेब, आम्ही संभाजीनगरहून आलो. भासा आहे माझा आजारी. लहानपणापासून त्याला तो प्रॉब्लेम, चालता येत नाही. खूप दवाखाने केले आम्ही, पाण्यासारखा पैसा खर्च करून लोक सांगतील तिथं गेलो, पण आम्हाला काडीचाही फरक पडला नाही. अरे बाबा, इथं येणारा प्रत्येक पेशंट हा असाच आहे. चल, तुला समजून सांगतो. हे ये शांतो, बस खाली. थोडं पाणी घे, स्टेबल हो, गोंधळून जाऊ नको.
अहो गोंधळ होणारच ना साहेब. आमची फसवणूकच एवढी झालेली आहे. त्याची पुनरावृत्ती झाली नाही पाहिजे, आमची एवढीच इच्छा आहे. शांत हो. हा साहेब, पण आपल्याला ओळखलं नाही आम्ही. मी डॉक्टर धनंजय धनवटे, मी या संस्थेचा डायरेक्टर आहे. तुम्ही पहिली गोष्ट घाबरून जाण्याचं काही कारण नाही. 42 वर्षापासून आम्ही हे सेवाचं व्रत घेऊन आलेलो आहे. हजारो लाखो रुग्ण इथं बरे झाले. दर वर्षाला 60 ते 65 हजार रुग्ण इथं येतो. तुमच्यासारखे खूप मतिमंद बालकं आले. जे बाळ पडलेलं होतं ते बसायला लागले, जे बसलेलं होतं ते उभं राहायला लागलं, जे उभं राहतं ते चालायला लागलं, आणि जे चालतं ते पळायला लागलं. तुम्ही काळजी करू नका, ही जबाबदारी आमची आहे. जो खर्च तुम्ही बघताय, संस्थेचा कोणी मालक नसतं. संस्थेचं एक ट्रस्ट, विश्वस्त मंडळ असतं. इथं जेवढे काम करताय आम्ही, हे सगळे डॉक्टर्स, माझ्या नर्सेस, सगळे लोक, हे सगळे या संस्थेचे मालक आहे. याच्यात कुठेही तुमची पैशाची फसवणूक होणार नाही. आणि तुमचं बाळ 100% मी त्याला फरक पडून देणार, चांगला फरक पडणार. डॉक्टर, तुम्ही त्यांचं बाळ बघून घ्या आणि त्याचं जे काय असेल त्याचा रिपोर्ट मला करा. हो सर. हो, तू काही काळजी करू नको. तुझा भाचा काय, आमचा भाचा काय, त्याला बरं करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ते मूल जन्माला येणं त्याचा दोष नाहीये, पण ते इलाजाअभावी जर त्याला जर इलाज नसेल मिळत, तर तो सगळा दोष आपल्या सर्वांचा आहे. आम्ही डॉक्टर म्हणून आमचं कर्तव्य आहे त्याला नीट करायचं. त्याला 100% आम्ही नीट करू. तू काळजी करू नको. त्या बाळाची जबाबदारी आता आमची आहे. आणि पैशाची पण काळजी करू नको. आपण सेवाभावी वृत्तीने काम करतो. फार मोठा खर्च नाहीये. लाखोनी जिथं खर्च होतो तिथं आम्ही केवळ थोड्याफार पैशात, ज्याच्यात आमचा खर्च भागेल एवढ्या पैशात आम्ही तुमचा इलाज करू, याची मी तुम्हाला शाश्वती देतो. पूर्ण राज्यातून पेशंट आहे, पूर्ण देशातून आणि परदेशातून देखील पेशंट येत आहे. बरं, परदेशातून येणारे पेशंट इथल्या पेशंटच्या सांगण्यावरून येत आहे. आमच्या कुठल्याही प्रकारचे PRO नाही, वेबसाईट नाही, काहीच नाही, तरीही आज आम्हाला गर्दी कव्हर होत नाही. इथं आपल्याकडे राहण्याची देखील व्यवस्था आहे. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही राहू शकता. म्हणजे साधं सेमी कंपार्टमेंट पासून तर आपल्याला AC रूमपर्यंत आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार आपण रूम देतो. तुम्हाला 100-150 रुपयापासून रूम भेटेल, तर ते तुम्हाला 1000-1200 पर्यंत. अरे वा, मग तर चांगलंच आहे. मला काय वाटतंय, आपण एखाद्या पेशंटला विचारून पाहू, खात्री करून पाहू. ठीक आहे, आपण पेशंटला विचारून चर्चा तरी करू. दादा, कुठले आहे तुम्ही? आम्ही पाचोऱ्याचे आहेत दादा. पाचोऱ्याचे आहे का? बडगाव तालुका. तुम्हाला कधी झाला पॅरालिसिस? मला 15 दिवस झाले, दुसऱ्यांदा आलोय मी. अरे बापरे, म्हणजे हातपाय चालत नव्हते का? उभं बी राहता येत नव्हतं मला, आता उभं राहता येते. अरे बापरे, 15 दिवसामध्ये एवढा फरक पडला? 50%चा फरक पडला मला. मग तुम्हाला इथलं ठिकाण कोणी सांगितलं? इथं माझ्या साडू त्यांनी सांगितलं मला. हा का? हो, म्हणजे त्यांच्या आईला आणलेलं होतं त्यांनी. बर. त्यांच्या आईला 100% फरक पडला होता. अरे बापरे, त्यांनी इथं आणलं मला, तर मला खूप चांगलं वाटतं आता इथं. म्हणजे इथली उपचार पद्धती योग्यरित्या चालू आहे. खूप चांगल्या पद्धती तिथं. म्हणजे तुम्ही लवकरात लवकर कव्हर व्हाल. हो, म्हणजे 15 दिवसात जर तुम्हाला 50% ते फरक म्हणताय पडला. 10 दिवसात तुम्ही चालून जाशाल व्यवस्थित. असं अरे वा सांगताय वा वा डॉक्टर वा. लोक. प्रमोद भाऊ, अहो काय तुला विश्वास नव्हता ना? आता हे पेशंटच्या तोंडून ऐकलंय आपण. ही खरी गोष्ट आहे. ठीक आहे दादा, धन्यवाद. हे कोण आहे? माझा मुलगा आहे. बर. लहानपणी तो फांगळा होता हा आणि फुलता ट्रीटमेंट घेतली. हा. त्याच्यानंतर तो दुरुस्त झाला आणि चालायला लागला. आता तो नोकरी करतो अरे बापरे, आणि माझी सेवा करतो 6 महिने. वा 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 वा, खूप छान. आणि मी पहिल्यांदा फुलतामला गाडीवर यायचो सेवा लावायला. हा मागते 10 वाजून झालं होतं. बर. आणि त्यांच्या गोळ्यांना खाल्ल्यामुळे चूक झाली. हा. तर माझं डबल हे झालं. मग आता तुम्ही परत कंटिन्यू चालू केला, म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट सोडलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. हा, आता धनवटे साहेब थोडे डॉक्टर धनवटे. हा 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 हा. आणि आमचे मेवणे पाटकरी. बर बर बर. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लहानपणी यांना अजिबात चालता येत नव्हतं, पांगळ होतो. हा. तर ऍक्च्युली ते स्वतःच्या पायावर आज चालतात, आज नोकरीला आहे. हा, यांचा यमाचं दुसरं तलवार आहे, माणसं जिवंत करणे. अरे बापरे. मला माणसं मारणे बी माणसं जिवंत करणे हा. हे इथली
देवदोष आहे तिथे. वा वा, म्हणजे आशा केंद्राचं हॉस्पिटलचं काम. फार इंग्रजाच्या काळात झालं. अरे वा वा. आज फार तरक्की आहे. ओके ओके, खूप खूप धन्यवाद. कुठले पेशंट मावशी? हातडीचे. हातर्डीचे आहे का? हा, काय काय झालं बाबांना? केअरलेस झाले ना. किती दिवस झाले? 1.5 महिना झाला. हा का, इथं किती दिवस झाले आणून? 3 दिवस झाले. फक्त 3 दिवस? हा. पहिले चालत होते का? नव्हते चालू. इथं आले 2-3 दिवसात लगेच चालायला लागले? थोडा फरक झाला इथं. अरे बापरे, म्हणजे बाबा लवकरच कव्हर होतील हा, म्हणजे. 2 दिवसात. वा 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 वा, म्हणजे इथली उपचार पद्धती तुम्हाला आवडली याचा अर्थ, आणि त्यांना पण सूट झाली. हा, सांगा विसरलो. ठीक आहे ठीक आहे, काळजी घ्या बाबांची. बरोबर. काय मग झालं शंकेचं निरसन? हो डॉक्टर, खूप छान वाटलं. सगळे डिपार्टमेंट बघितले. आता असं वाटतंय की ट्रीटमेंट सुरू करून देऊ आम्ही. परिस्थिती बघून त्यांच्या कुटुंबाची मनस्थिती बिघडलेली असते हे आम्ही जाणतो. तुम्ही बिलकुल ट्रेस घेऊ नका. पेशंटला इकडे फरक पडणार म्हणजे पडणार. आतू साहेब, या. कोणी पेशंट? हे आमचं बाळ आहे. बरोबर बरं, झोपवा तिथे झोपवा. बरं, चालता येत नाही, वाढ कमी आहे बरोबर ना? हो साहेब. बरं, आम्ही खूप मोठ्या आशेने आलेलो आहे. आता याच्या आजाराचं असं आहे की लहानपणी जन्मताना रडला नाही म्हणजे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला, त्याच्यामुळे मेंदूची वाढ कमी आहे, शरीराची वाढ कमी आहे. याला आमच्या भाषेत सेरेब्रल पाल्सी किंवा गतिमंदत्व म्हणतात. तर याला थोडासा वेळ लागतो, परंतु चांगलं होईल. दर महिन्याला 10 दिवस असं अनेक वेळा येऊन, 2 वेळा 5 वेळा, जोपर्यंत आपलं पेशंट नीट होत नाही, बरं होत नाही, तोपर्यंत तुम्हाला यावं लागेल. आणि अशा प्रकारचे हजारो रुग्ण यापूर्वी बरे होऊन गेले, तर अगदी देशभरातून आलेले आहेत. तर आपण येणाऱ्या 21 तारखेला किंवा 11 तारखेला आपण 10 दिवसाची ट्रीटमेंट चालू करू. याने एकदम चांगला फायदा होईल. आपलं उद्दिष्ट एवढंच आहे की आपलं माणूस चांगलं चाललं पाहिजे, उठलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि स्वतःहून त्यांनी स्वतःचं करायला पाहिजे. एवढं मात्र 100% साध्य होईल. तर त्यासाठी फक्त आपल्याला काही दिवस, काही महिने, दर महिन्याला 10 दिवस अशा प्रकारचे उपचार पुणतांबेमध्ये आशा केंद्रामध्ये घ्यावं लागतील. त्याची तयारी आहे तुमची तशी? मग हो सर, जर त्याला जर रिझल्ट भेटत असेल तर आम्ही कुठले चांगले आपण इथं व्यायाम करून घेणार, ॲक्युपंक्चर करणार, पंचकर्म करणार. नंतर ज्यावेळेस तुम्ही सुट्टी तुमची होईल 10 दिवसानंतर, त्यावेळेस तुम्हाला घरी येण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधं असतात, काही जे गरजेचे आहेत ते ॲलोपॅथीचे औषधं पण असतात, आणि घरी काय काय व्यायाम करायचे ते आम्ही तुम्हाला सगळे शिकून देतो. ते व्यायाम तुम्ही घरी पण करायचे. त्यामुळे इथले व्यायाम घरी पण तुम्ही करणार आहात. नंतर इथं वारंवार तुम्ही येणार आहात, जोपर्यंत आपला रुग्ण पूर्ण बरा होत नाही. याने एकदम चांगल्या प्रकारे रुग्णाची सुधारणा होऊन जाईल. तर आता सध्या काही औषध देतो मी, तेवढे चालू करून द्या. काही व्यायाम शिकून देऊ तुम्हाला, ते व्यायाम चालू करून द्या आणि चांगल्यापैकी फायदा होऊन जाईल. मग बरं झालं बाबा, मला असं वाटलं त्याला ऍडमिट करून घेत्या का काय. मी खूप घाबरलो होतो, पण बरं झालं त्या डॉक्टरांनी काय झालं त्याच्या काही तपासण्या करायला लावल्या. आणि आपल्याला किती तारखेला बोलवलं? 11 तारखेला. हो, 11 तारखेला त्याचे मम्मी पप्पाला घेऊ आपण. तू येशील ना रे माझ्या बरोबर? हो हो, आता ऐक. आहे वेळ, तर आपण तोपर्यंत काय करायचं? ऐक ना, मग तोपर्यंत आपण हॉस्पिटल फिरायचं. हा चालेल ना. कुठं काय काय आहे, म्हणजे आपल्याला अडचण नको हा, पुढच्या वेळेस. पुढच्या वेळेस. बघा ना, हे पंचकर्म विभाग वाटतंय. हो हो. आणि हा काय प्रकार आहे? हा मनिया बस्ती. हे जे काय फायदे? अरे वा वा, हे तेल गरम आहे का? हो, कुठलं तेल वापरतात? त्याला उपक्रम आहे. आणि हे पीठ ओढीत तू. हे काय बॉडी मसाज का? म्हणजे पूर्ण शरीराच्या हालचाल. शिरा मोकळा होणार आहे, शिरा मोकळा होणार. काय फरक पडतो दादा? आता दुसरा दिवस आहे. फक्त तरी पण मोकळं वाटत असेल ना? काल झोप रिलॅक्स वाटलं एकदम. वा वा, छान छान छान. ही कोणची उपचार पद्धती आहे? ही शिरोधार आहे. याने पेशंटला काय बेनिफिट होतात? याने पेशंटला
पेशंटची स्मरणशक्ती वाढते, वा 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 छान. पेशंटला शांत झोप लागते, हा पेशंटचा जो मेंदूवर ताणतणाव असतो वा हा ह्या दुखण्यामुळे तो ताणतणाव कमी होतो, हा त्याची चिडचिडपणा कमी होतो. हा याच्यामध्ये काय तेल होते काय हा हे शिरोधारा तेल आहे, आपण ते कोमट करून देतो. साधारण 1.5 लिटर तेल आहे आणि 15 मिनिटं शिरोधारा देतो आपण पेशंटला. हे बरोबर तिथं इथं ह्या कपाळाच्या मध्ये कपोळाच्या मधावर पडतं ते. ठीक आहे ठीक आहे. खूप छान. डोक्याला काय लावलंय हे उडदाचं पीठ असतं, डोळ्यात तेल जाऊ नये म्हणून आपण ते लावत असतो. म्हणजे प्रॉपर तुमची आयुर्वेदिक नॅचरल पद्धत जी आहे, हो, आयुर्वेदिक पद्धतीने, भारतीय आयुर्वेदिक पद्धतीने व्यवस्थित. ठीक आहे ठीक आहे. सुंदर. धन्यवाद. अरे बापरे, म्हणजे एवढे पेशंट इथे ऍडमिट असतात. इथं किती रुग्णसंख्या आहे, किती लोकांची राहण्याची सोय आहे? इथं स्पेशल रूम साठी 48 रूम आहेत आणि जनरल साठी 39 रूम आहे. आयपीडी वगैरे आपल्याकडे रूम व्यवस्था आहे. 100 लोकांची जवळपास व्यवस्था आहे. आणि कंटिन्यू बुकिंग असं फुल आहे. अरे वा, फोनवर पण बुकिंग होतं ना? हो, फोनवर पण येतो. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद. एवढ्या सुंदर वातावरणामध्ये रूम घ्यायचा म्हणल्यावर पूर्ण मानसिक त्रास कमी होऊन जाईल भाऊ, मी तर म्हणतो. हा ना राव, खरंच ना. आपण इथं म्हणजे असं वाटतंय आपण हे कोणत्या तरी एखाद्या निसर्गात आलो काय. हा? मला असं वाटतंय की आपण घेताना जे ट्रीटमेंट आहे ते फक्त आशा केंद्र पुणतांबा येथेच घ्यायचं. चला आता जाताना आपण आपली रूम बुक करून जाऊ आणि आपल्याला 11 तारखेला त्याच्या आईबापासोबत यायचंय. एवढं लक्षात घ्या. आशा केंद्र पुणतांबा. मुश्किल